नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आता इथून पुढे दर महिन्याच्या 1 तारखेला पेन्शन जमा होणार, अशा प्रकारची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तर या हिवाळी अधिवेशनामध्ये अशा प्रकारची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केलेली आहे. तर नेमकी काय घोषणा केलेली आहे? कशा प्रकारची घोषणा केलेली आहे? तर ती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मोठी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया तर ही महत्वाची अपडेट काय आहे आणि मोठी अपडेट काय आहे. मित्रांनो, काल विधानसभेमध्ये माननीय आमदार नाना पटोले यांनी निराधार बांधवांचा जो काही प्रश्न आहे तो उपस्थित केलेला होता. त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं, की निराधार बांधवांचे पैसे अडवले जातात. ते त्यांच्या खात्यावर वेळेत जमा केले जात नाही. आणि मित्रांनो, हा रोजचाच प्रश्न आपल्याला दर महिन्याला आला, की निराधार बांधवांचे पैसे जमा करायला हवे, परंतु तसं होताना दिसत नाही. तर या संदर्भात नाना पटोले यांनी अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला होता. आणि त्यावर मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत, तर ते बघूया. आपण निराधार बांधवांचे कोणतेही पैसे रोखलेले नाही. उलट आता व्यवस्था अशी केलेली आहे, पूर्वी निराधारांचे पैसे कलेक्टरकडे, तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. आता फक्त या लोकांची के-वाय-सी प्रत होऊ शकलेली नाही. प्रत्येक जिल्ह्याला सांगितले आहे. 10% लोक आहेत, की ज्यांची के-वाय-सी अद्यापही झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचे टार्गेट दिलेले आहेत. ते के-वाय-सी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे, की निराधारांचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी आता घोषणा केलेली आहे, की आम्ही दर महिन्याच्या 1 तारखेला निराधार बांधवांचा जो काही हप्ता आहे, दिव्यांग बांधवांचे जे काही पेन्शन आहे, तर ती जमा करणार आहोत. तर आता मित्रांनो, बघूया आपण, की जानेवारीपासूनच खरंच 1 तारखेला पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात की नाही? कारण याच्या अगोदरही मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही दिव्यांग मंत्री आहेत, तर त्यांनी स्पष्ट केलेलं होतं, की आम्ही दिव्यांग बांधवांच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचा जो काही हप्ता आहे, तर तो दर महिन्याच्या 5 तारखेला जमा करू. परंतु त्यांनी जरी घोषणा केलेली असली, तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर आजपर्यंत बघा, लक्षात घ्या, की आजपर्यंत 5 तारखेला या योजनेचे पैसे कधीच जमा झालेले नाही. त्यामुळे दिव्यांग मंत्र्यांनी जी काही पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केलेली होती, तर ती हवेतच केलेली होती. त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे आपल्याला माहिती आहे, की जी-आर तर येतो, परंतु त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. आणि मित्रांनो, आता पण काय झालेलं आहे, की 1 नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर मिळण्यास खूप उशीर झालेला होता. अगदी 20 तारीख उजाडली होती. 20 तारखेनंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला. त्यानंतर मित्रांनो, आता सगळेच निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव वाट बघत आहे, की डिसेंबरचा हप्ता जमा कधी होणार. आजची 10 तारीख आहे. 10 ते 11 तारीख आहे. साधारणतः मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होण्यासंदर्भात जी-आर यायला पाहिजे होता, परंतु तो जी-आर आलेला नाही. त्यामुळे सगळेच दिव्यांग बांधव प्रतीक्षा करत आहे, चिंतातूर झालेले आहे आणि काळजीत आहेत. ते एकच प्रश्न विचारत आहे, की आमच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार? कारण होतंय काही, डिसेंबरचा हप्ता जमा होण्यापूर्वी शासनाला एक जी-आर काढावा लागतो आणि त्या जी-आरनुसार हे पैसे एस-बी-आयकडे वर्ग करावे लागतात. परंतु अजूनपर्यंत हा जी-आर न आल्यामुळे सगळेच चिंतातूर आणि काळजीत पडलेले आहेत. मग डिसेंबरचा हप्ता आमच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार? तर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी तर काल सांगून टाकले आहे, की आता 1 तारखेपासून आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहोत आणि आम्ही आजपर्यंत कोणतेही निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांचे पैसे अडवलेले नाही. तर मित्रांनो, यामध्ये आपण आज सांगू इच्छितो, की मागील 5 ते 7 महिन्यामध्ये जे काही पेन्शन आहे, अनेक लाभार्थ्यांचे थकलेले आहेत. शासनाने अजूनपर्यंत त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही आणि हे पैसे कधी मिळतील का नाही, तर तो मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी भाष्य करायला तयार नाही. त्यानंतर मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांना ₹1500च मिळत आहेत. महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा केली होती. 15 सप्टेंबरला जी-आर काढलेला, की जे काही दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांचं अनुदान आम्ही ₹1000 वाढवलेलं आहे आणि त्यांच्या खात्यावर पैसे आम्ही ऑक्टोबरपासून जमा करणार आहोत.
परंतु फार कमी दिव्यांग बांधवांच्या खात्यावर ₹2,500 जमा झालेले आहे. मात्र लाखो दिव्यांग बांधव आहे, की त्यांच्या खात्यावर हे जे काही वाढीव अनुदान आहे, तर ते जमा होऊ शकलेलं नाही आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की बरेच दिव्यांग बांधव आहे, तर त्यांची के-वाय-सी झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यावर हे वाढीव अनुदान जमा झालेलं नाही. त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारचे त्यांचे आदेश पण कलेक्टरला दिलेले आहे. आणि कालच्या आपण माहितीमध्ये बघितलं होतं, की कलेक्टरला एक लेटर आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, की जे काही दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांची के-वाय-सी करून घ्या. तरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. तर मित्रांनो, आता प्रशासकीय पातळीवर काम सगळे सुरू आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी जे काही स्पष्ट केलेलं आहे, तर त्यानुसार दिव्यांग बांधवांचे जे काही वाढीव अनुदान आहे, तर त्याचे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावं. कारण 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले जे काही दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांना अजूनपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर जो काही हप्ता आहे, तर तो फक्त ₹1,500 मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. ते वेळोवेळी प्रश्न विचारतात, की आम्हाला 1500 मिळणार का आम्हाला दिव्यांग आहे, आम्ही आमच्याकडे डी-आय-डी कार्ड आहे, 40% पेक्षा जास्त अपंगत्व आहे. काही दिव्यांग बांधव आहे, की ज्यांचं 100% अपंगत्व आहे, तरी पण त्यांना ₹1,500 मिळत आहे. ते बिचारे परेशान आहेत, काळजीत आहेत. वेळोवेळी तहसीलमध्ये जातात, तहसील कर्मचारी त्यांची बाजू ऐकून घेत नाही, त्यांना सहकार्य करत नाही. तर अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील तहसील कार्यालयामध्ये दिसून येते. तर यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही घ्यावी आणि जे काही दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांचा जो काही वाढीव अनुदानाचा प्रश्न आहे, तो लवकरात लवकर सोडवावा किंवा मार्गी लावावा. बघा अ, आता यांच्यासाठी वाढीव अनुदानाचा जो प्रश्न होता, तो प्रश्न अजून सुटलेला नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही त्यांनी आणि या संदर्भात त्यांनी कालच्या विधानसभेतील भाषणामध्ये कोणतीही चर्चा केलेली नाही किंवा घोषणाही केलेली नाही. बरेच निराधार बांधव आहे, ज्यांना ₹1,500 मिळत आहेत. ते वेळोवेळी आमचं अनुदान वाढणार की नाही असा प्रश्न उपस्थित करतात. परंतु दिव्यांग बांधवांना ₹2,500 करण्यात आलेले आहे. त्यांचं अनुदान 1,000 ने वाढलेलं आहे. परंतु निराधार बांधवांना मात्र अजून ₹1,500 मिळतात. त्यांचं अनुदान वाढलेलं नाही. तर याच्या अधिवेशनामध्ये अजून 4 ते 5 दिवस बाकी आहे. तर यामध्ये अनुदान वाढीची घोषणा व्हावी आणि जे काही निराधार बांधव आहेत किंवा विधवा महिला आहेत, ज्या खूप काळजीत आहेत, चिंतेत आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी आवश्यक असलेले पैसे नाही आणि संजय गांधी निराधार योजनेतून जे काही पेन्शन मिळते, तर ते त्यावर आधारित त्यांचा प्रपंच चालवतात. परंतु त्याच्यामध्ये वाढ व्हावी जेणेकरून त्यांना त्यांचं जीवन जगणे अधिक सुखकर होईल आणि ते त्यांचं आयुष्य आनंदाने जगतील. तर त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ या संदर्भात सुद्धा घोषणा करावी आणि जे काही दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहे आणि विधवा महिला आहे, तर त्यांचा सरसकट ₹2,500 प्रमाणे ते पेन्शन वितरित करावं. त्याचबरोबर मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव असतील, ज्या काही संघटना आहेत, तर त्यांची मागणी आहे, की निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव यांचं सरसकट पेन्शन हे ₹5,000 नी वाढवावं. या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घ्यावा आणि ही वाढ करावी असे अपेक्षित आहे. परंतु आता भविष्यामध्ये आपण बघूया, की मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केलेली आहे, की दर महिन्याच्या 1 तारखेला आम्ही सगळ्या निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव यांच्या खात्यावर त्यांचं पेन्शन जमा करणार आहोत. तर ते नेमकं कसं शक्य होणार आहे? तर ते आपल्याला जानेवारीमध्ये दिसून येईल. तर त्यांनी ते करावं. त्याचबरोबर पेन्शनसुद्धा वाढ करावी. जेणेकरून आमचे दिव्यांग बांधव आहे आणि आमचे निराधार बांधव आहे किंवा विधवा महिला आहे, तर त्यांचं जीवन हे सुखकर होईल, आनंदी होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही मोठी अपडेट होती. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.